शिंदेंच्या शिवसेनेमधल्या दोन प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। आमदार संजय गायकवाड आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनंतर वादग्रस्त विधानं त्यांची समोर आली आणि वातावरण तापलेलं आहे। हा नेमका वाद काय झालेला आहे आपण बघूया रिपोर्ट। सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे। मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते। गुजरात महाराष्ट्र आपण एकमध्ये होतो, मुंबई त्यांची पण सुद्धा राजधानी होती। दोन वेगळे मुद्दे, दोन वेगळे नेते आणि या दोन वेगळ्या नेत्यांची दोन वेगळी वक्तव्य। पण हे दोन्ही नेते सत्तेतले आणि दोन्ही नेते शिंदेंच्या शिवसेनेतले। या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आता नवा वाद उफाळलाय। पहिलं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांचं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले। हिंदी सक्तीचा GR रद्द झाला याबाबत बोलताना अनेक भाषा शिकणं हे कसं फायद्याचं आहे हे समजावताना थेट स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती शंभूराजे मूर्ख होते का असा सवाल त्यांनी विचारला। छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते। तारा राणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषासह। मग ते लोक काय मूर्ख होते का? यातला मूर्ख शब्द विरोधकांना खटकला आणि टीकेची झोड उठली। मला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे। मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते। छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते। तारा राणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषासह। मग ते लोक काय मूर्ख होते का? त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झालाय। याला काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं। अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे इतका पोटशूळ आणि इतकी वेदना यांना काय होते तर यांचं ह्यांना माहीत। आम्हाला त्या संदर्भात काही बोलायचं नाही। पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन, जिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या याच्यानी त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेची दिवाळी निघाली आहे। नाही, मूर्ख त्यांना म्हणणंच चूक आहे, हेच मूर्ख आहेत। आम्ही पण तेच सांगतोय, ज्यांनी भाषा शिकले हे थोडेसे मोठे झाल्यानंतर शिकलेत। आपल्याला इंग्रजी भाषा ही व्यापारी भाषा आहे। ह्या फडणवीस साहेब आपले माननीय मुख्यमंत्री यांनी तर सांगितले, त्या भाषेची लिखाण वेगळं आहे, त्या भाषेचे उच्चार वेगळे आहेत, त्या भाषेचं समजणं सोपं आहे। हिंदी किंवा मराठी समजणं, लिखाण, वाचन हे जरा कठीण आहे। मला असं वाटते की संभाजी महाराजांचा आदर्श तर आम्हाला आहे, ते आमचे छत्रपतीच होते। पण शिवाजी महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता, हे विसरलेत का ते? छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीला गेले होते औरंगजेबाकडे, ते काय वेगळ्या भाषेत कुठले बोलले काय? त्यांना मराठीत माहित होतं। अफजल खानाला भेटले त्यावेळेला काय मराठीत, त्यांनी काय दुसऱ्या भाषेत बोलले का ते? दुसरं वक्तव्य थेट केंद्रात राज्यमंत्री असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांचं। एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात नाऱ्यावरून प्रश्न विचारल्यावर त्यांनी मुंबई गुजरातचीही राजधानी होती असं म्हटलं आणि शिंदेंची बाजू घेतली आणि त्यावरून नवा वाद सुरू झाला। आपली जी देशाची प्रतिमा अगदी पहिल्या वर्गापासून आपण शिकतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे। त्यामुळे गुजरात काही हा पाकिस्तानचा प्रांत नाही आहे। गुजरात हा सुद्धा आमच्या भारतातलाच, आमच्या शेजारी असणारा आणि विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस होता पूर्वीचा, त्यामुळे गुजरात महाराष्ट्र आपण एकमध्ये होतो। मुंबई त्यांची पण सुद्धा राजधानी होती आणि मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात। मग आम्ही तेच तर सांगतोय ना की मोरारजी देसाईंपासूनचं मुंबई ही गुजरातची राजधानी करून मुंबईला वेगळं करायचं म्हणून तर लढे दिले गेले, लढ्यामध्ये यशस्वी झाले आणि महाराष्ट्राला मुंबई मिळाली। ही तेव्हापासूनची जी स्वप्न आहेत ती आता या बाडग्यांच्या रूपाने ती स्वप्न पूर्ण करण्याचा डाव हे ते खेळत आहेत। पहिलीपासून हिंदी विरोधात राज्यात रणकंदन सुरू झालंय। ठाकरे बंधू एकत्र आलेत, यातून शिंदेंच्या शिवसेनेच्या अस्वस्थ नेत्यांची ही अशी वक्तव्य समोर येत आहेत। महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या यादीत आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भर घालताना दिसतायत। शेतकऱ्यांपासून ते इतिहासातील महापुरुषांपर्यंत राजकीय नेत्यांकडून साऱ्यांचा अपमान केला जातोय, वादग्रस्त विधानं केली जात आहेत। या विधानांनी अनावश्यक वाद उफाळतायत आणि महत्त्वाच्या मुद्द्यांपासून दुर्लक्ष होतंय।
अशा नेत्यांच्या जिभेवर ताबा येणार का आणि त्यासाठी त्यांचे पक्षश्रेष्ठी काही प्रयत्न करणार का हा सवाल आता विचारण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.